आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो, गरम गरम जेवण आणलंय तुमच्यासाठी, जेवून घ्या. अहो चला ना, जेवून घ्या, जेवण थंड होईल. काय झालंय, असे फुगून का उभे राहिलात? माझा निर्णय झालाय. निर्णय? कसला निर्णय? तुम्हाला एकदा सांगून कळत नाही वय, माझा निर्णय झालाय. बाप रे, काय झालं इतकं फुगायला? इकडे बघा, इकडे बघा ना. अहो काय झालं इतकं चिडायला? तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही वय, माझा निर्णय झालाय. कशाला चिडचिड करताय? माझ्याशी नीट बोलायचं नाही का तुम्हाला? होय, मला तुमच्या संग नाही बोलायचंय. माझा निर्णय झाला आहे. हो मला कळतंय, मी फॉर्म नाही भरलाय म्हणून चिडलात ना माझ्यावर. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मग मी तुम्हाला हेच सांगतोय, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि माझा निर्णय झालाय. का त्रास देताय मला? मी तुम्हाला माझा निर्णय सांगितलाय ना. वा 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 वा, म्हणजे मी तुम्हाला त्रास देतोय होय? हा, मी तुम्हाला त्रास देतोय आणि तुम्ही मला त्रास देता, त्याचं काय हो? मी काय त्रास दिला तुम्हाला? मी उलट सगळं विसरून रोजच्या रुटीनला लागले की नाही? तुम्हीच उगाच चिडचिड करताय माझ्यावर. मी कधी चिडले तुमच्यावर? तुम्हीच त्रास देताय मला. मी काय त्रास दिला? अहो अक्षरा, तुम्हाला कळत कसं नाही आहे. तुम्ही हे तुमचं स्वप्न मारून जगताय ना, याचाच लय त्रास होतोय मला. अहो हे असं इच्छा मारून जगणं ना मला आवडलेलं नाही आहे बघा. अक्षरा, एक नवरा म्हणून तुमच्या प्रत्येक स्वप्नात तुमची साथ देणं माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. अहो मी माझं ते स्वप्न खूप लांब सोडून आता पुढे निघून आले. मी आता त्याचा विचारही करत नाहीये. तो भूतकाळ होता माझा, आणि आपल्या भविष्यासाठी मी जो निर्णय घेतलाय ना तो बरोबर आहे. अक्षरा, हो स्वप्न असतंय, ते असं मागं सोडून आपण नाही येऊ शकत. आणि तुम्ही मला विचाराल ना, तर मला अजून बी खात्री आहे, तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही तुमचं स्वप्न पुरं करू शकताय. तुमच्यासाठी ना काय बी अशक्य नाही आहे. तुम्ही उगाच आपलं ते भूतकाळ आणि भविष्यामध्ये अडकून बसलायत बघा. तुम्ही तुमच्या मनाशी ठरवलं ना तर तुमचं भविष्य वेगळं असू शकते बघा.